नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 डिसेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यासाठी बंदी घातलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी त्या राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये गोमांस खाण्यासाठी बॅन केलेला आहे, बंदी घातलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? WTA द्वारे 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? प्रश्न विचारताना स्टार मार्कून ठेवा. तर पर्याय क्रमांक डी, आर्यना सबलेन्का असं या महिला खेळाडूचं नाव आहे, वुमन प्लेयरचं नाव आहे. यांना या ठिकाणी 2024चा WTA च्या द्वारे सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे. आर्यना सबलेन्का असं त्यांचं नाव आहे. लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले देश आहेत, संघ आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, ही स्लाइड महत्वाची आहे. विम्बल्डन महिला अंतिम फेरीचं विजेतेपद 2024चं बार्बोरा क्रेझिकोवा यांनी जिंकलं. याच विम्बल्डन फेरीमध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये विजेतेपद जिंकलं कार्लोस अल्काराज यांनी. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 अर्जेंटिना. महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 भारताने विजेतेपद जिंकलं. वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल 2024 पंकज अडवाणी यांनी जिंकलं. सिनसिनाटी टेनिस ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. आणि याच सिनसिनाटी टेनिस ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद अरिना सबलेन्का यांनी जिंकलं. 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक वेंकटरमण यांनी जिंकली. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली बांगलादेशने. आणि दुरंत कप 2024 जिंकलं नॉर्थ ईस्ट युनायटेडने. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने कलेग्नार हस्तकला योजना सुरू केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू या राज्य सरकारने कलेग्नार हस्तकला नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे, ज्याचा उद्देश कारागीर आणि कारागिरांना जे काही या ठिकाणी कामं करतात, जे काही आपले लेबर्स आहेत, मजूर आहेत, त्यांना या ठिकाणी पाठिंबा देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. हे विद्यमान व्यापाऱ्यांच्या विस्तारासाठी समर्थन, कौशल्य आणि उद्योजक विकासाला चालना देण्यासाठी मदत करेल. कलेग्नार हस्तकला योजना असं या ठिकाणी योजनेचं नाव आहे. सुरू केलेली आहे तमिळनाडू राज्य सरकारने. तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरिंची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न. मोहम्मद अल बशीर यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, सिरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो की सिरिया देशाचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत? तर मोहम्मद अल बशीर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? देश आणि त्या देशाचे बदलण्यात आलेले नवीन पंतप्रधानांबद्दल. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. जपानचे आहेत शिगेरू इशिबा, थायलंडचे आहेत पायतोगटार्न शिनावात्रा, जॉर्डनचे आहेत जाफर हसन, श्रीलंकेचे आहेत हरिनी अमरसूर्या, हैतीचे आहेत एलेक्स डिडियर फिल्स आईम, मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा, इराणचे आहेत मसूद पेजशकियान, फ्रान्सचे आहेत मिशेल बार्नियर, जपानचे आहेत शिगेरू इशिबा, मॉरिशसचे आहेत नवीन रामगुलाम, नामिबियाचे आहेत नेतुत्बो नंदी नदैतवा आणि सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न.
टाइम मॅगझिनचे पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, पर्सन ऑफ द इयर टाइम मॅगझिन कोण बनले आहेत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए डोनाल्ड ट्रम्प. कोण आहेत? तर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत 47व्या क्रमांकाचे. 46व्या क्रमांकाचे कोण होते? जो बायडन. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जी आपली इयर बुक आहे 2024 ची, ती कधी ते कधी असणार आहे? तर जानेवारी 2024 पासून डिसेंबर 2024 पर्यंत. तुम्हाला या ठिकाणी जास्त सांगत नाही, तुम्हाला अनुभव आला असेल आपल्या चॅनलचे जे काही प्रश्न आहेत, कंटेंट आहेत, ते परीक्षेमध्ये विचारले जातात की नाहीत, तुम्हाला याचा फायदा होतो की नाही. त्याच्यामुळे माझी शिकवण्याची पद्धत, माझं शिकवण्याची जी काही शैली आहे, याचा एक्झाम मध्ये फायदा होतो की नाही हे तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. ही जी काही इयर बुक आहे ही पूर्ण वर्षभराची इयर बुक असणार आहे. फक्त 2 स्टेप मध्ये तुम्हाला ही इयर बुक मिळणार आहे. सिंपल या स्कॅनरला स्कॅन करायचं आहे आणि या स्कॅनरला स्कॅन करून 99 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या माझ्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि 20 डिसेंबरला या ठिकाणी PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. काहीच लक्षात नाही आलं तर सिंपल हा जो काही मोबाईल नंबर आहे 96 730 58 600 या मोबाईल नंबरला मला फक्त हाय म्हणून मेसेज टाका आणि सर मला 2024 ची इयर बुक पाहिजे आहे असं एवढं टाका. मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो, तुमची पुढची प्रोसेस होऊन जाईल. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. जॉन महामा हे नुकतेच कोणत्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर घाना देशाचे नवनिर्वाचित या ठिकाणी जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट आहेत नवनिर्वाचित, त्यांचं नाव आहे जॉन महामा. घाना ज्या देशाची राजधानी आहे अक्रा आणि चलन वापरलं जातं केडी किंवा सीडी. ठीक आहे. प्रश्न आहे देश आणि अध्यक्षाबद्दल. तर लगेच बाकीचे वेगवेगळे देश आहेत ज्यांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले 2024 मध्ये, त्याच्यावरती सुद्धा लगेच रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. इराणचे आहेत मसूद पेजेशकियान, व्हेनेझुएलाचे आहेत निकोलस मादुरो, श्रीलंकेचे आहेत अनुरा कुमारा दिसानायके, ट्युनिशियाचे आहेत कैस सईद, इंडोनेशियाचे आहेत प्रबोओ सुबियांतो, व्हिएतनामचे आहेत लोंग कुओंग, बोत्सवानाचे आहेत डुमा बोको, उरुग्वेचे आहेत यमांडू ओरसी, मेक्सिकोचे आहेत क्लॉडिया शिनबॉम, दक्षिण आफ्रिकेचे आहेत सिरिल रामाफोसा, लिथुआनियाचे आहेत गीतानस नौसेदा आणि घानाचे आहेत जॉन महामा. पुढचा प्रश्न. सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला टिंबटिंब लष्करी अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश दिलेले आहेत. पर्याय क्रमांक सी वुमन कॅटेगरीमधील म्हणजेच महिला कॅटेगरीमधील लष्करी अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत SC ने म्हणजे सुप्रीम कोर्टने युनियन गव्हर्नमेंटला. 2 पॉइंट लिहून घ्या. महिला लष्करी अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. दुसरा पॉइंट. सर्वोच्च न्यायालयाने एका महिला अधिकाऱ्याला कायमस्वरूपी कमिशन देण्यासाठी घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या अधिकारांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की हे जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी जे काही महिला लष्करी अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन दिलेलं आहे ते कोणत्या घटनेच्या कलमानुसार देण्यात आलेलं आहे? तर 142 घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या अधिकारांचा वापर केलेला आहे SC ने सुप्रीम कोर्टाने. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहरसह शिक्षण केंद्र सप्टेंबर 2025 पर्यंत कोठे तयार होणार आहे? तर पर्याय क्रमांक बी गोरखपूर या ठिकाणी तयार होणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. बायो CNG आणि चारकोल तयार करण्यासाठी 40 एकर परिसरामध्ये दररोज 700 टन सुका आणि ओला कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे उत्पन्न वाढेल, नोकऱ्या मिळतील आणि तांत्रिक कौशल्य शिक्षणाचे केंद्र म्हणून काम होईल असा याच्या मागचा एक या ठिकाणी अंदाज वर्तविला जात आहे. प्रश्न आहे पहिल्या या ठिकाणी घटनेबद्दल. पुढचा प्रश्न. मलेशियामध्ये झालेल्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मधील पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 5वा क्रमांक आहे, 5वी रँक आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. 42 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश असलेल्या 68 सदस्यीय भारतीय संघाने अभूतपूर्व या ठिकाणी कामगिरी केली आहे. टोटल आपल्या भारताने एकूण या ठिकाणी 55 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 8 सुवर्ण पदके आहेत, 18 रौप्य पदक आहेत आणि 29 कांस्य पदक आहेत आणि 21 देशांच्या रँकिंगमध्ये 5वे स्थान पटकावलेले आहे भारताने. अशाच प्रकारे भारताने वेगवेगळ्या चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. ही जी काही स्लाइड आहे ही स्लाइड फक्त भारताने जिंकलेल्या स्पर्धांबद्दल आहे. कोणकोणत्या स्पर्धा? महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग, दुलीप ट्रॉफी 2024, चौथ्या आणि अंतिम T20 इंटरनॅशनलचं विजेतेपद,
हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी, बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप, पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप 2024, सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप, 11व्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 आणि 45वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड. या सर्व गोष्टी, या सर्व क्रीडा स्पर्धा आपल्या भारताने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत, यांचं विजेतेपद. पुढचा प्रश्न, अलीकडेच हॉटेल अमलतास हे कोणत्या राज्यामध्ये पूर्णतः महिलांनी चालवलेले पहिले हॉटेल बनलेले आहे? बरोबर. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत 100% वुमननं या ठिकाणी ऑपरेट केलेलं पहिलं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे, ज्याचं नाव आहे हॉटेल अमलतास, असं त्यांचं नाव आहे. मध्य प्रदेशबद्दल काही लेटेस्ट न्यूज आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. दतिया नावाचा एक जिल्हा आहे, त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गुलाबी अलार्म लावण्यात आले. पंतप्रधान श्री पर्यटन हवाई सेवा याच ठिकाणी सुरू करण्यात आली. ओंकारेश्वर येथील आदि शंकराचार्याची 108 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं. मुख्यमंत्री लाडली बहना आवास योजना याच ठिकाणी आहे आणि यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे देखील पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. या सर्व गोष्टी आहेत मध्य प्रदेशबद्दल. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गर्भाच्या मेंदूची 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनलेली आहे? पर्याय क्रमांक सी, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IIT मद्रास ही या ठिकाणी गर्भाच्या मेंदूची 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनलेली आहे. गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल. बरोबर. तर लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा, युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र, भारतातील पहिला CO2 टू मिथेनॉल पायलट प्लांट महाराष्ट्र, भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये, देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये, नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य तेलंगणा, पहिले लेखकाचे गाव ठाणो गाव उत्तराखंड, पहिली मोफत एअर ॲम्ब्युलन्स सेवा एम्स ऋषिकेश या ठिकाणी, पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमध्ये, आणि गर्भाच्या मेंदूच्या 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था ज्याचं नाव आहे या ठिकाणी IIT मद्रास. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये GRSE ने DRDO ला सुपूर्द केलेल्या मानवरहित पृष्ठभागाच्या जहाजाचे नाव काय आहे? GRSE म्हणजेच काय? गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. बरोबर. तर या कंपनीने DRDO ला सुपूर्द केलेल्या मानवरहित पृष्ठभागाच्या जहाजाचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, जलदूत असं त्या जहाजाचं नाव आहे. DRDO ला या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. DRDO फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. बघा शेवटचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेली प्रगत पूर निरीक्षण प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय सैन्य इंडियन आर्मी यांनी या ठिकाणी त्रिशक्ती सॅपर्स, काय आहे? भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉपर्सचा एक भाग आहे. त्यांनी या ठिकाणी प्रगत पूर निरीक्षण प्रणाली विकसित केली आहे. संभाव्य पुराचा शोध घेण्यासाठी ते वास्तविक वेळेमध्ये पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करते. या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. क्लिअर. पर्याय क्रमांक ए, भारतीय सैन्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट आशिया चषकाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? भारत, बांगलादेश, पाकिस्तान की श्रीलंका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 डिसेंबर
जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?